मी तर सर्वप्रथम साईनगरच्या प्रत्येक मतदाराचं मनापासून आभार व्यक्त करतो की या सर्व कठीण प्रसंगामध्ये आमच्यावर विश्वास टाकला आणि भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार निवडून दिले. 2017 ते 2022पर्यंत या प्रभागामध्ये काम केलं. त्यानंतर महापौर झालो आणि कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत काम करायची संधी मला पक्षातर्फे दिली. या निवडणुकीमध्ये 2026मध्ये मला निवडून दिलं आणि साईनगर भागामध्ये जे विकासाची जी शृंखला होती ती पुढे नेण्याचं काम मी करणार आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक भागामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याचा क्रम सर्वप्रथम प्राधान्याने राहणार आहे. त्यानंतर या भागात क्रीडांगणे विकास करणे, अभ्यासिकेची अद्ययावत करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी जे पोलीस स्टेशन सँक्शन झालेलं आहे त्या संदर्भाचा पाठपुरावा शासन दरबारी करणे. पाणी पुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन या समस्या कधीपर्यंत सोडवणार? एकतर या संदर्भामध्ये पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही महापौर होतो त्याच वेळेला दिशानिर्देश आमचे ठरले होते. त्यानुसार त्या रोडमॅपवर कामसुद्धा चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्येच हा पूर्ण पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकालीत निघेल. स्वच्छतेच्या संदर्भामध्ये मी मान्य करतो की गेल्या 4 वर्षापासून थोडी दिरंगाई झालेली आहे, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून नियमित स्वरूपात स्वच्छता झाली पाहिजे. नियमित स्वरूपामध्ये या कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे आणि घरामागची जी नाली आहे त्याची स्वच्छता झाली पाहिजे. याकडे प्राधान्याने आम्ही लक्ष देऊ. मागील 5 वर्षात अपूर्ण राहिलेले कामे कधी पूर्ण होतील काय सांगा? खरं पाहिलं तर ज्या 5 वर्षाच्या काळानंतर 4 वर्षामध्ये प्रशासकीय राज होतं, त्यामुळे भरपूरसे विकास कामे थांबले होते. परंतु आता या संदर्भातलं महानगरपालिकेचं बजेट झाल्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये प्राधान्यक्रम ठरवून आम्ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मितीबाबत आपले ठोस योजना काय राहील? रोजगार निर्मितीसाठी 2 पातळीवर आम्हाला काम करावं लागेल. एक युवकांसाठी आणि दुसरं महिलांसाठी. महिलांच्या संदर्भामध्ये बचत गटाच्या माध्यमातून जे साहित्य उपलब्ध होते त्याला दालन उपलब्ध करून देण्यासाठी एखादा मॉल तयार करता येते का किंवा एखादं सभागृह त्यांना बांधून देता येते का, याकडे येणाऱ्या काळामध्ये काम करू. त्यांच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात मग ते लेदर बॅग शिवायचं प्रशिक्षण असो, शिलाई मशीनचं असो, ब्युटी पार्लरचं असो किंवा अजून काही नाविन्य करता येईल का या विषयामध्ये ते करू. दुसरं मुलांच्या युवकांच्या संदर्भात 2 पातळीवर करणार आहेत. एक, तो मुलगा नोकरीवर लागण्यासाठी MPSC UPSCची तयारी करण्याच्या दृष्टीने जी अभ्यासिका निर्माण केली आहे त्याचं अद्ययावतीकरण करणार आहे. दुसरं, या मुलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार शिबिर जे वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून आपल्या इथे कंपन्यांना आणणे आणि यांना रोजगार उपलब्ध करून देणे, अशा 2 पातळीवर आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र किंवा स्टार्टअपसाठी काय प्रयत्न करणार? हा तर खरं महानगरपालिकेच्या रिलेटेड विषय येत नाही, परंतु महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहे मंगल प्रभात लोढा यांच्या माध्यमातून काही करता येईल का याची चाचणी मी करेल आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करेल. ठीक आहे सर. महिला, ज्येष्ठ व सामाजिक प्रश्न म्हणजे की सुरक्षेसाठी कोणते ठोस पावले आहेत? एक तर आम्ही सुरुवातीला जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही सगळ्यात प्राधान्याने सांगितलेलं आहे की आम्ही महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भात प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे बसवायचा आमचा संकल्प आहे. या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा संकल्प आम्ही पूर्ण करू. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरीब घटकांसाठी नवीन योजना आणणार का? एकतर या प्रभागाचं सौभाग्य आहे की तुषारभाऊ भारतीय जेव्हा या प्रभागाचं नेतृत्व करत होते त्यांच्या माध्यमातून इथे ज्येष्ठ नागरिक भवन तयार केलं होतं. त्यानंतर त्याचं विस्तारीकरणसुद्धा झालेलं आहे. या केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठांना काय करता येईल या संदर्भाचा रोडमॅप तयार करून त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना अपेक्षित असणारा जो ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहे त्या संदर्भात आम्ही काम करू.
महिलांना स्वावलंबी करण्यासाठी स्वयंरोजगार बचत गटांना मदत करण्यात का? एकतर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या संकल्पनेतून प्रत्येक बचत गटाला 1,00,000 रुपये हा फिरता निधी उपलब्ध करून देणार आहे. तो निधी उपलब्ध केल्यानंतर त्यांना रोजगारासाठी आम्ही हातभार लावायचा पूर्ण प्रयत्न करू. शासकीय शाळा व रुग्णालयांची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करणार? आपल्याला ज्ञात असेल की मी जेव्हा शिक्षण सभापती म्हणून या महानगरपालिकेत कामकाज पाहिलं तेव्हा 123 क्लासरूम या डिजिटल केल्या होत्या आणि ते क्लासरूम डिजिटल झाल्यानंतर त्या संदर्भातलं त्रुटी राहिलेल्या आहे ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू. साईनगर भागामध्ये एक छोटा प्राथमिक आरोग्य केंद्र महानगरपालिकेचं असावं या दृष्टीने मी एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. या संदर्भात बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे. तिथे फक्त स्टाफ अवेलेबल करून दिला तर साईनगर भागामध्ये महानगरपालिकेचा दवाखाना हा सुरू राहील. काय सांगा सर, आरोग्य केंद्र मोफत तपासणी शिबिरे किंवा ॲम्ब्युलन्स सुविधा वाढवणार का? या संदर्भामध्ये कोरोनानंतर आम्ही प्रकर्षानं जाणवलेलं आहे की महानगरपालिकेला ज्या हॉस्पिटलची गरज आहे त्याचं कमतरता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इथलं स्टाफचं वाढवणं, प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्राची नव्याने निर्मिती करणं आणि त्या माध्यमातून NGOला याच्यासोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू. विकास कामांमध्ये पारदर्शकता कशी ठेवणार? एकतर विकास कामामध्ये पारदर्शक करत असताना ते गुणवत्ता राहिली पाहिजे या दृष्टीने सुद्धा बारकाईने लक्ष देईल आणि पारदर्शीचा कारभार तर आपण टेंडरच्या माध्यमातूनच प्रत्येक कामं आपण टेंडरला लावत असतो. त्यामुळे पारदर्शकता त्या कामामध्ये येतेच. निवडणुकीत दिलेले जे काही कधीपर्यंत जे वचने तुम्ही दिलेल्या निवडणुकीमध्ये ते कधी पूर्ण करणार? एकतर महानगरपालिकेमधला असलेलं आर्थिक पाठबळ आणि राज्य आणि केंद्राकडून मिळणारं अर्थसहाय्य याचा ताळमेळ घालून आम्ही जेवढे आश्वासन निवडणुकीच्या काळामध्ये दिले आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करू. वारंवार भ्रष्टाचाराच्या तक्रारी असल्यास काय कारवाई करणार? भ्रष्टाचार मुक्त आणि पारदर्शी कारभार हे तर भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे आणि हे ब्रीदवाक्यावरच आम्ही येणाऱ्या काळामध्ये काम करू. साईनगर प्रभागातल्या सर्व नागरिकांना एक आव्हान आहे की आपल्याला काही समस्या असल्यास माझ्या व्हॉट्सअपवर मेसेजसुद्धा केला तर त्याचा निकाली काढण्यासाठी मी प्रयत्नरत राहणार आहे.